रसिक हो नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. पृथ्वीच्या पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जागृती निर्माण करणं हे आजचा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. मग त्यासाठी काय करता येईल? कचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छ ठेवणं, पाण्याचा योग्य वापर, प्लास्टिकचा कमी वापर आणि वृक्षारोपण. पृथ्वीच्या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी झाडं लावणं हा सर्वोत्तम उपाय आहे. रसिक हो, या क्षणी मला कवयित्री शांता शेळके यांची हे एक झाड आहे ही कविता आठवते. या कवितेच्या निर्मितीमागची कथा सांगताना शांताबाईंनी असं म्हटलंय, त्यांच्या आजोळचं झाड. एका प्रवासात रस्त्याच्या कडेला त्यांना दिसलेलं झाड आणि त्या स्वतः एकच आहे. एकच चैतन्य सगळ्यामधून वाहतंय, कारण निसर्गात काहीही नष्ट होत नाही. कवयित्री शांता शेळके यांची हे एक झाड आहे ही कविता आता मी तुमच्यासमोर सादर करते. हे एक झाड आहे. हे एक झाड आहे, याचे माझे नाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. हे एक झाड आहे, याचे माझे नाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी, ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती. त्याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल. रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. रसिक हो, कवयित्री शांता शेळके यांची हे एक झाड आहे ही कविता आता मी तुमच्यासमोर सादर केली. रसिक हो, शांता शेळके यांचे कथा, कादंबरी, अनुवाद, व्यक्तिचित्र, ललित लेखन हे विविध लेखन प्रकार प्रसिद्ध आहेत. कविता हा शांता शेळके यांचा सर्वात आवडता साहित्य प्रकार. रसिक हो, आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. नमस्कार.